ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी24 तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्राताई अजित पवार यांचे राहुरी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रवेशद्वाराजवळ काल उत्साहात स्वागत करण्यात आलं। लोणी येथील नियोजित कार्यक्रम आटोपून नगरकडे जात असताना राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांच्या ताफ्यानं राहुरी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रवेशद्वाराच्या जवळ काही काळ थांबा घेतला। यावेळी राहुरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अरुण तनपुरे, विधान परिषदेचे आमदार प्राजक्त तनपुरे, युवा नेते हर्ष तनपुरे, डॉक्टर तनपुरे कारखान्याचे माजी संचालक विजयराव डवले यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांचं स्वागत केलं। यावेळी उपस्थित विविध संस्था आणि संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी देखील त्यांची भेट घेतली। त्यानंतर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी राहुरी तालुक्याचे भाग्यविधाते डॉक्टर दादासाहेब तनपुरे यांच्या बाजार समिती आवारामधील पूर्णाकृती पुतळ्यास अभिवादन केलं। यावेळी त्यांनी डॉक्टर तनपुरे यांच्या कार्याला अभिवादन करत त्यांच्या स्मृतींना उजाळा दिला। यानंतर बाजार समितीच्या कार्यालयामध्ये उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांनी सभापती अरुण तनपुरे, आमदार प्राजक्त तनपुरे, युवा नेते हर्ष तनपुरे तसेच बाजार समिती, डॉक्टर तनपुरे कारखाना आणि विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला। या भेटीदरम्यान राहुरी तालुक्यातील विविध विषयांवरती पदाधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात आली। अल्पकाळाच्या या भेटीमुळे राहुरीमधील राजकीय आणि सामाजिक क्षेत्रामधील पदाधिकाऱ्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आता निर्माण झालंय। संवाद आणि स्वागताचा कार्यक्रम आटोपल्यानंतर उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांचा ताफा पुढील नियोजित कार्यक्रमासाठी नगरच्या दिशेनं रवाना झाला। मनोज साळवेसह सतीश फुलसौंदर, सी24 तास, राहुरी।